नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ॲडव्होकेट भालेराव आता सुमन काकूंना प्रश्न विचारतात. त्यावेळी सुमन काकू त्यांना म्हणू लागतात की हो, मी जे काही बोलते ते खरं बोलते, माझा नवरा नीच आहे. आता हे ऐकताच नागराज काका रागाने सुमन काकूंकडे पाहतात, परंतु इकडे मात्र सुमन काकू हे सगळं काही बोलत असताना घाबरून गेलेले असतात. त्यांचे हात थरथरत असतात आणि त्याच गोष्टीचा ॲडव्होकेट भालेराव यांनी फायदा घेतलेला असतो. ॲडव्होकेट भालेराव म्हणू लागतात, अहो तुमचे तर हात थरथरत आहेत, म्हणजे तुम्ही घाबरला आहात का? सुमन काकू म्हणतात नाही. आता ॲडव्होकेट भालेराव जज साहेबांना म्हणतात, मिलॉर्ड हे तर खूप घाबरलेले आहेत, ह्यांच्या हात थरथरत आहेत, मी यांना पाणी देऊ का? तर जज साहेब परवानगी देतात. आता ॲडव्होकेट भालेराव सुमन काकूंना पाण्याचा ग्लास देतात. आता तो ग्लासही सुमन काकूंना नीट धरता येत नसतो. त्यांचे हात एवढे थरथरत असतात की त्यांना पाणी प्यायलाही जमत नसतं. आणि त्याचवेळी ॲडव्होकेट भालेराव कोर्टासमोर बोलू लागतात की बघितलं, आता सर्वांच्याच लक्षात आलं असेल की सुमन किल्लेदार किती घाबरलेले आहेत. मग ज्याची मानसिक अवस्था ठीक नाही अशा व्यक्तीची साक्ष कशी ग्राह्य धरली जाईल? ही साक्ष खरी आहे हे कशावरून मानण्यात येईल? तर सुमन काकू म्हणतात की हो, ही साक्ष खरी आहे, मी जे बोलते ते खरं आहे. परंतु ॲडव्होकेट भालेराव काही ऐकून घ्यायला तयार नसतात आणि शेवटी ते कोर्टासमोर हे सिद्ध करतात की सुमन काकू हे मानसिक तणावाखाली आहेत. ज्यावेळी अर्जुन ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणू लागतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, तुम्ही असे कोणतेही गंभीर आरोप करू शकत नाही, कारण माझे वकील मित्र माझे असशील सुमन किल्लेदार यांना उगाचच या सगळ्यातून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. सुमन किल्लेदार त्यांच्या नवऱ्याला घाबरतात, परंतु त्यांनी खोटी साक्ष दिलेली नाही. तर आता ॲडव्होकेट भालेराव म्हणू लागतात, आता इथे उपस्थित असणारे मुख्य साक्षीदार सुमन किल्लेदार हे गेले महिने मानसिक तणावाखाली आहेत आणि मानसिक तणावाखाली असणाऱ्याचा अहवाल मी आता कोर्टासमोर सादर करत आहे. असं म्हणत ॲडव्होकेट भालेराव यांनी सुमन काकूंचाच मानसिक तणावाखाली असण्याचा अहवाल कोर्टासमोर सादर करतात आणि आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, या अहवालानुसार सुमन किल्लेदार या काही महिने मानसिक तणावाखाली आहेत आणि म्हणूनच ते नक्की काय बोलत आहेत हे त्यांनाही माहीत नसतं आणि म्हणूनच ॲडव्होकेट सुमन किल्लेदार यांची साक्ष ग्राह्य धरू नये. आता मात्र सुमन काकू म्हणतात, नाही, मला काहीही झालं नाही, मी ठीक आहे, तुम्ही खोटं बोलू नका, मी जी साक्ष दिली आहे ती खरी आहे. असं म्हणत सुमन काकू आता कोर्टासमोर आपलं सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु ॲडव्होकेट भालेराव आता सुमन काकूंच्या या घाबरण्याच्या अवस्थेचाच गैरफायदा घेत असतात. तर त्याचवेळी अर्जुन ऑब्जेक्शन घेत म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, माझे वकील मित्र जे काही बोलत आहेत ते सगळं खोटं आहे, कारण एखाद्या स्त्रीला जर तिच्या नवऱ्यानेच किडनॅप केलं तर तिची मानसिक अवस्था काय असू शकते हे तर आपल्या इथे असणाऱ्या सगळ्यांनाच माहीत आहे. तर ॲडव्होकेट भालेराव अर्जुनला म्हणतात, तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे आणि मी सुद्धा इथे मानसिक स्थितीबद्दलच बोलत आहे. सुमन किल्लेदार यांना किडनॅप केलं होतं हे खरं आहे आणि एखाद्या व्यक्तीला जास्त दिवस बांधून ठेवलं तर त्याची मानसिक अवस्था ढासळते, तो सैरभैर होतो, हेही तितकंच खरं आहे आणि सुमन किल्लेदार यांच्या बाबतीतही हेच झालं आहे. सुमन किल्लेदार यांची मानसिक अवस्था ढासळली आणि म्हणूनच मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यावी लागली. गेले काही महिने सुमन किल्लेदार यांची मानसिक अवस्था ठीक नाही. मग असं असताना सुद्धा अशा मानसिक रुग्णाची आपण साक्ष ग्राह्य धरणार आहोत का? आता मात्र जज साहेब पुन्हा एकदा तो मानसिक अहवाल चेक करतात आणि जज साहेब आपला निकाल देत म्हणतात, हा अहवाल असं सांगतोय की सुमन किल्लेदार यांची मानसिक अवस्था ठीक नाहीये आणि म्हणूनच सुमन किल्लेदार यांची साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जाणार नाही. आता कोर्टाचा हा निर्णय ऐकून ॲडव्होकेट भालेराव खुश होतात आणि अर्जुनकडे पाहतात. आता अर्जुन, सायली, रविराज सर, सुमन काकू या सगळ्यांनाच धक्का बसतो. आता ॲडव्होकेट भालेराव सुमन काकूंना म्हणतात, मिसेस किल्लेदार तुम्ही जाऊन बसू शकता. आता सुमन काकू सायलीकडे येतात. त्या खूप घाबरून गेलेल्या असतात. सायली म्हणते, सुमन काकू तुम्ही अजिबात घाबरू नका, तुम्ही न घाबरता साक्ष दिली आहे, या वकिलांना काहीही बोलू देत, परंतु विजय आपलाच होणार आहे, विजय सत्याचाच होणार आहे, त्यामुळे काहीच घाबरायची गरज नाही. तर ॲडव्होकेट भालेराव आता
कोर्टासमोर आपलं स्टेटमेंट देत पुढे म्हणू लागतात, माय लॉर्ड, मला आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना एक प्रश्न विचारायचा आहे की ही केस नक्की कसली आहे? सुमन किल्लेदार यांना किडनॅप केलं गेलं याची की 22 वर्षापूर्वी किल्लेदार कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न कट रचला गेला याची? पण जो कट रचला गेला होता त्यामध्ये कोणालाही दुखापतही झाली नाही. त्या गाडीमध्ये असणाऱ्या तिन्ही व्यक्ती आज जिवंत आहेत. मग असं असताना सुद्धा नागराज किल्लेदार यांना आज कुठल्या गुन्ह्याखाली इथे आणलं गेलं आहे? त्यांच्यावर असा कुठला गुन्हा दाखवला गेला आहे की ज्यामुळे नागराज किल्लेदार यांना जेल व्हावी असं ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना वाटत आहे? आता मात्र अर्जुन काही बोलणार, परंतु त्या अगोदरच रविराज सर कोर्टाची परवानगी घेत म्हणतात, मिलॉर्ड, मला थोडं बोलायचं आहे. तर त्यावेळी कोर्ट आता रविराज सरांना बोलायची परवानगी देतं. आता रविराज सर कोर्टासमोर आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, मेलॉर्ड, आत्ताच आमचे वकील मित्र म्हणालेत की ही केस नक्की कशाची आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की ही केस किडनॅपिंगची किंवा आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला यापेक्षाही 22 वर्षापूर्वी झालेल्या फसवणुकीची आहे. 22 वर्ष माझा सख्खा भाऊ आमची फसवणूक करत आला. 22 वर्षापूर्वी त्यांनी माझ्या कुटुंबाला मारण्याचा कट रचला आणि यामध्ये माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 22 वर्ष माझं कुटुंब एकमेकांपासून दूर होतं. माझी बायको प्रतिमा किल्लेदार ही 22 वर्ष घरापासून दूर गरिबीत हलाखीचे दिवस काढत होती. कुठेही राहायची आणि तिचं पोट भरण्याचा प्रयत्न करायची. तर दुसरीकडे माझी मुलगी तन्वी किल्लेदार ही 22 वर्ष अनाथ आश्रमात वाढली आहे आणि या सगळ्यांना शोधण्यामध्ये मी 22 वर्ष खर्च केलीत. या सगळ्याला जबाबदार आहे माझा भाऊ नागराज किल्लेदार. यांनी 22 वर्ष माझी फसवणूक केली, आम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. माझ्या कुटुंबाची अवस्था याच्यामुळे बिघडली. या सगळ्याला नागराज किल्लेदार जबाबदार आहे. एक पती म्हणून आणि एक बाप म्हणून कोर्टाला एवढीच विनंती आहे की नागराज किल्लेदार याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा व्हावी, त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. मला माहीत आहे की नागराज किल्लेदार याला शिक्षा झाली तरी माझी 22 वर्ष काही भरून निघणार नाहीत. परंतु जर याला शिक्षा झाली तर कुठेतरी किमान थोडा तरी आम्हाला न्याय मिळेल असं म्हणत रविराज सरांनी आपलं स्टेटमेंट कोर्टासमोर सादर केलेलं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी घाबरलेली प्रिया आता आपल्या रूममध्ये येते आणि म्हणू लागते, किल्लेदाराचा अपघात नागराजनेच घडवून आणला होता. या नागोबानेचे सगळं काही घडवून आणलं. हे कोर्टात एकदाचं सिद्ध होऊ देत. एकदा का सिद्ध झालं की मग तो नागोबा आणि तो महिपत शिकणे दोघंही खडी फोडायला जाऊ देत. म्हणजे मला मोकळा श्वास घेता येईल आणि मग मी कोणाच्याही कचाट्यात सापडणार नाही. एकदा का हे सिद्ध झालं की मी मोकळी असं म्हणत आता प्रिया देवासमोर हात जोडते आणि म्हणू लागते, देवा, प्लीज प्लीज माझी एकच इच्छा पूर्ण कर. मी आत्तापर्यंत तुझ्याकडे कधीच काही मागितलं नाही आणि मागितलं तेव्हा तू कधी काही दिलं नाहीस. पण आता प्लीज माझ्या मनासारखं होऊ देत. नागराजला आणि त्या महिपत शिकरेला कायमची जेल होऊ देत. त्या दोघांनाही आयुष्यभरासाठी खडी फोडायला जाऊ देत असं म्हणत प्रिया देवाला प्रार्थना करू लागते. तर दुसरीकडे आता अर्जुन कोर्टासमोर परवानगी मागत म्हणू लागतो की ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मिळावी. तर आता जज साहेबांनी ती परवानगी दिलेली असते. रविराज सर विटनेस बॉक्समध्ये येताच अर्जुन त्यांना प्रश्न विचारतो आणि म्हणू लागतो, ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची तुम्ही मला खरी खरी उत्तरं द्यायची आहेत. आता अर्जुन रविराज सरांना पहिला प्रश्न विचारत म्हणतो, ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, मला आता एक सांगा की तुमचा 22 वर्षापूर्वी झालेला अपघात याबद्दल तुमच्यामध्ये आणि नागराज किल्लेदार यांच्यामध्ये कधी बोलणं झालं होतं का? तर आता रविराज सर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात की हो, एकदा नाही तर बऱ्याचदा नागराज आणि माझ्यामध्ये अपघाताबद्दलचं बोलणं होतच असायचं. परंतु नेहमीच नागराजने माझी फसवणूक केली. त्यांनी माझ्यापासून सत्य लपवून ठेवलं. मी प्रतिमा किल्लेदार आणि तन्वी किल्लेदार यांचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये मला यश आलं नाही. परंतु ज्यावेळी मी पुरावे क्रॉस चेक केले त्यावेळी माझ्या लक्षात आलं या सगळ्यामध्ये नागराज किल्लेदार हाच दोषी आहे. हा कट त्यानेच रचला होता. परंतु त्याचवेळी ॲडव्होकेट भालेराव ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, तुमच्या अपघाताबद्दल मला दुःख आहे, परंतु तुम्ही कोर्टासमोर आता हे सिद्ध केलंय की गेली 22 वर्ष तुम्ही तुमच्या मुलीचा आणि बायकोचा शोध घेत होता. म्हणजे तुम्ही गेली 22 वर्ष दुःखात होता आणि याच दुःखातून तुम्ही तुमच्या भावावर आरोप करत आहात.
त्याला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहात. तर त्यावेळी रविराज सर ॲडव्होकेट भालेराव यांच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात, माझ्या भावना आणि माझं दुःख एकीकडे आणि माझ्या भावाने केलेला गुन्हा आणि त्याबद्दलचे माझ्याकडे असणारे पुरावे एकीकडे, यामुळे या दोन्ही गोष्टीमध्ये गल्लत करू नका मिस्टर भालेराव, असं म्हणत आता भालेराव यांची बोलतीच रविराज सरांनी बंद केलेली असते. माझ्या भावाने म्हणजेच नागराज किल्लेदार यांनी माझी केलेली फसवणूक ही मी स्वतः अनुभवलेली आहे आणि तीच स्थिती मी कोर्टासमोर सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ॲडव्होकेट भालेराव या सगळ्याचा अर्थ असा होत नाही की मी दुःखामुळे मी माझ्या भावावर आरोप करत आहे आणि मी भावनेच्या भरात निर्णय घेणारा माणूस नाही. आता मात्र ॲडव्होकेट भालेराव हे शांतच होतात. तर अर्जुन रविराज सरांना प्रश्न करत म्हणतो, ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, मला सांगा की हे सगळं काही तुमचा भाऊ नागराज किल्लेदार करू शकतो असं तुम्हाला कितपत वाटतंय? तर रविराज सर म्हणू लागतात, अगदी 100%. मला तरी असं वाटते की हा काहीही करू शकतो. हा इतका नीच माणूस आहे की तो कुठल्याही थराला जाऊ शकतो, असं म्हणत रविराज सरांनी नागराजचा खरा चेहरा कोर्टासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. अर्जुन म्हणू लागतो, पॉईंट टू नोटेड मिलॉर्ड, तुम्ही जाऊ शकता रविराज सर, असं म्हणत रविराज सरांना जायला सांगतो. आता रविराज सर तिथून निघून जातात. तर अर्जुन कोर्टासमोर परवानगी मागत म्हणतो की आत्ता नागराज किल्लेदार यांना ज्यांनी सुपारी दिली होती, म्हणजे ज्या व्यक्तीला त्यांनी सुपारी दिली ती व्यक्ती म्हणजेच महिपत शिकरे, जे आताही जेलमध्ये आहेत, त्यांनाच विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मिळावी, असं म्हणत आता अर्जुनने महिपत शिकरे यांना कोर्टात उभं करण्याची, विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मागितलेली असते आणि कोर्टाने आता ती परवानगीही दिलेली असते. आता महिपत शिकरेंना पोलीस कोर्टात घेऊन येतात आणि ज्यावेळी महिपत शिकरे विटनेस बॉक्समध्ये येतात त्यावेळी अर्जुन त्यांना म्हणू लागतो की महिपत शिकरे, हा गुन्हा तुम्ही केला आहे आणि तशी तुम्ही कबुलीही दिली आहे, परंतु ही सुपारी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीने दिली होती हेही तुम्ही तुमच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे. मग आज कोर्टासमोर तुम्हाला हे सांगावं लागेल की ही सुपारी तुम्हाला नक्की कोणी दिली होती. 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार आणि त्याच्या कुटुंबाला मारण्याची सुपारी देण्यात आली होती. मग ही सुपारी तुम्हाला नागराज किल्लेदार यांनीच दिली होती ना? आज कोर्टासमोर सांगावंच लागेल की ही सुपारी कोणी दिली होती. आत्तापर्यंत हे सत्य तुम्ही लपवून ठेवण्याचा, न सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु आज तुम्हाला कोर्टात खरं बोलावंच लागेल. महिपत शिकरे, सांगा, तुम्हाला ही सुपारी नागराज किल्लेदार यांनीच दिली होती ना? आता महिपत शिकरे नागराज काकांकडे पाहतात. त्यावेळी महिपत शिकरेंना तो प्रसंग आठवतो. कॉन्स्टेबल यांनी ज्यावेळी महिपत शिकरेंना साक्षीचा व्हिडिओ दाखवलेला असतो, नागराज किल्लेदार यांनी साक्षीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तोच व्हिडिओ महिपत शिकरेंच्या अजूनही डोळ्यासमोर असतो. तर त्यानंतर नागराज यांचं बोलणं महिपत शिकरेंना आठवतं. नागराज काकांनी महिपत शिकरेंना धमकी दिलेली असते, तू जर तुझं तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तर मी सुद्धा माझं तोंड उघडूच शकतो. 105 संदीप अपार्टमेंट, मँगो गार्डन जवळ, पनवेलमध्ये. हा ॲड्रेस कोणाचा आहे? महिपत शिकरे, बोल ना. परंतु त्यावेळी महिपत शिकरे शांत होतात आणि आजही महिपत शिकरेंच्या डोळ्यासमोर आपली मुलगी साक्षी उभी असते. आपल्या मुलीला या सगळ्यामुळे त्रास व्हायला नको. जर आपण तोंड उघडलं तर नागराज किल्लेदारही तोंड उघडू शकतो, हे महिपत शिकरेंना चांगलंच माहीत असतं आणि महिपत शिकरे काही न बोलता शांत असतात. आता अर्जुन खूप भडकतो आणि म्हणू लागतो, महिपत शिकरे, मी तुम्हाला केव्हापासून एक प्रश्न विचारत आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही तुम्ही दिलेलं नाही. कोर्ट तुमच्या उत्तराची वाट बघत आहे, त्यामुळे तुम्हाला आता प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. बोला महिपत शिकरे, तुम्हाला ही सुपारी नागराज किल्लेदार यांनीच दिली होती ना? असं म्हणत अर्जुन खूप मोठ्याने महिपत शिकरेंवर ओरडतो, परंतु महिपत शिकरे काहीच बोलत नसतात. परंतु त्याचवेळी ॲडव्होकेट भालेराव ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार महिपत शिकरे यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना जे हवं आहे ते त्यांच्याकडून वदवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महिपत शिकरे यांनी त्यांच्या बोलण्यातून एकदाही म्हटलं नाहीये, एकदाही उल्लेख केला नाहीये की नागराज किल्लेदार यांनी रविराज किल्लेदार यांचं कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांना सुपारी दिली होती. आतापर्यंत महिपत शिकरे यांनी नागराज किल्लेदार यांचं नाव कधीही घेतलेलं नाही. तर अर्जुन ॲडव्होकेट भालेराव यांना म्हणतो, पण महिपत शिकरे यांनी हेही सांगितलं नाहीये की त्यांना ही सुपारी नागराज किल्लेदार यांनी दिलीच नव्हती.
आता जज साहेब स्वतः महिपत शिकरेंना म्हणतात, महिपत शिकरे तुम्हाला यावर काही बोलायचं आहे का? तर महिपत शिकरे नकार देतात. तर जज साहेब कोर्टासमोर आता हे सिद्ध करतात की जर महिपत शिकरे जर काही बोलत नसतील तर कोर्टात हे सिद्ध होत नाही की त्यांना ही सुपारी नागराज किल्लेदार यांनीच दिली होती. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही महिपत शिकरे यांना घेऊन जाऊ शकता. आता महिपत शिकरे यांना पोलीस तिथून घेऊन जातात. आता अर्जुनच्या नंतर ॲडव्होकेट भालेराव आपलं स्टेटमेंट देत म्हणतात की आत्तापर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी एकही ठोस पुरावा कोर्टासमोर सादर केला नाही की ज्यामुळे सिद्ध होईल की नागराज किल्लेदार यांनी जे सगळं घडवून आणलं आहे. त्यांची बायको सुमन किल्लेदार यांनी त्यांना किडनॅप केलं किंवा आपल्या भावाला त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा कट रचला याबद्दलचा एकही ठोस पुरावा कोर्टात सादर करण्यामध्ये ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यशस्वी ठरले नाहीत. आणि म्हणूनच माननीय कोर्टाला मी एवढीच विनंती करतो की या सगळ्यामध्ये नागराज किल्लेदार यांचा काहीही दोष नसल्यामुळे त्यांना लवकरात लवकर बेल मिळावी. आता हे ऐकताच अर्जुन म्हणू लागतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, माझे अजूनपर्यंतही पुरावे संपलेले नाहीत. माझ्याजवळ असणारा ठोस पुरावा कोर्टासमोर सादर करण्याची मला परवानगी मिळावी. तर आता जज साहेब अर्जुनला परवानगी देताच अर्जुन पेनड्राईव्ह दाखवत म्हणू लागतो की हा तोच पेनड्राईव्ह आहे की ज्यामध्ये नागराज किल्लेदार यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. असं म्हणत अर्जुनने तो पेनड्राईव्ह कोर्टासमोर सादर केलेला असतो. आता जज साहेब तो पेनड्राईव्ह कनेक्ट करायला देतात तर त्यामध्ये नागराज किल्लेदार यांनी स्वतः त्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते. नागराज स्वतःहून म्हणालेले असतात की हो, हा अपघात मीच घडवून आणला आहे. जाऊन सांग त्यांना तुला आणि महिपत शिकरे यांना मीच किडनॅप केलं होतं. 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार आणि त्याच्या कुटुंबाचा अपघात मीच घडवून आणला होता. मीच आहे तो मास्टर माइंड. असं म्हणत नागराज किल्लेदार यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते आणि हा पुरावा अर्जुनने कोर्टासमोर सादर केलेला असतो. अर्जुन पुढे म्हणतो की यावरूनच हे सिद्ध होतंय की महिपत शिकरे यांना नागराज किल्लेदार यांनी सुपारी दिली होती. आणि एवढंच नाही तर स्वतःच्या भावाला मारण्याचा कट सुद्धा नागराज किल्लेदार यांनीच रचला. परंतु ॲडव्होकेट भालेराव ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, आत्तापर्यंत बाजारामध्ये अशा असंख्य टेक्नॉलॉजी आल्या आहेत की ज्यामुळे हा व्हिडिओ मॉफही केला जातो आणि अशा एडिटिंगद्वारे कोणाचाही आवाज देऊन आपण असे व्हिडिओ बनवू शकतो. आजकालच्या शाळेतील मुलंही असा व्हिडिओ बनण्यामध्ये तरबेज झाली आहेत. त्यांनाही ही टेक्नॉलॉजी माहीत आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. कारण हा व्हिडिओ खोटा आहे आणि त्याचं प्रत्यक्ष मी इथे देऊ शकतो. आणि प्रात्यक्षिक देण्यासाठी आता ॲडव्होकेट भालेराव नागराज काकांचा एक फोटो एक व्हिडिओ बनवतात आणि त्यानंतर त्यात एडिट करून कोर्टासमोर सादर करतात. आता त्यामध्ये त्यांनी असं एडिट केलेलं असतं की नागराज काका कोर्टात उभे असतात परंतु त्यांनी कबुली दिलेली असते की हो, 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार याच्या कुटुंबाचा अपघात मीच घडवून आणला आहे. असं त्यांनी एडिटिंग करून नागराज काकांचा आवाज दिलेला असतो. तर आता ॲडव्होकेट भालेराव कोर्टासमोर सिद्ध करत म्हणतात की जर तुमच्या सगळ्यांच्या समोर मी हा व्हिडिओ एडिट करू शकतो, त्यासाठी मला काही सेकंद लागत आहेत, तर नागराज किल्लेदार यांचा हा व्हिडिओ बनवायला अर्जुन सुभेदार यांना कितीसा वेळ लागू शकतो. आणि म्हणूनच मला कोर्टासमोर हेच सिद्ध करायचं आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी जो कोर्टासमोर पुरावा सादर केला आहे तो पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. माननीय कोर्टाला माझी एवढीच विनंती आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी जो पुरावा कोर्टासमोर सादर केला तो ग्राह्य धरू नये. आता कोर्ट जज साहेब यावर विचार करतात आणि जज साहेब आपला निर्णय देत म्हणतात की ॲडव्होकेट भालेराव यांनी हे सिद्ध केलंय की हा व्हिडिओ फेक असू शकतो आणि म्हणूनच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टासमोर अंतिम पुरावा म्हणून जे सिद्ध साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे तो व्हिडिओ किंवा तो पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. आता हे ऐकताच ॲडव्होकेट भालेराव यांना आनंद झालेला असतो. कोर्टाला प्रथमदर्शनी असं वाटत नाहीये की नागराज किल्लेदार यामध्ये आरोपी असू शकतात किंवा त्यांना जेल व्हावी आणि म्हणूनच पुढच्या सुनावणीमध्ये निर्णय घेण्यात येईल आणि हे कोर्ट याचं कामकाज इथेच थांबवत आहे. असं म्हणत आता जज साहेबांनी कोर्टाचं कामकाज तिथेच थांबवलेलं असतं आणि ॲडव्होकेट भालेराव यांनी खोटे पुरावे कोर्टासमोर सादर करत अर्जुनच्या खऱ्या पुराव्यांना खोटं ठरवलेलं असतं आणि यामुळे आता अर्जुनची हार झालेली असते. या सगळ्यामुळे अर्जुनला खूप त्रास होऊ लागतो. तर दुसरीकडे कोर्टाचं कामकाज संपताच पुन्हा एकदा नागराज किल्लेदार यांना जेलमध्ये आणलं जातं. आता हे पाहताच महिपत शिकरे त्यांच्यावर हसू लागतात आणि म्हणू लागतात,
काय रे नाग्या, तू तर हसत गेला होतास की तुला जामीन मिळणार म्हणून, मग पुन्हा काय झालं? पुन्हा जेलमध्ये यावंच लागलं वाटतं. मला असं वाटतंय की तो भालेराव काही उपयोगाचा ठरला नसेल, खाली असेल माती, असं म्हणत महिपत शिकरे आता नागराज काकांना डिवचण्याचा प्रयत्न करू लागतात. आता नागराज काका महिपत शिकरेंना म्हणतात, माती खाल्ली ना, बदा माती खाल्ली, पण मी किंवा भालेराव यांनी नाही तर तू खालीस. काय म्हणणार होतास महिपत तू मला, की तुझ्या स्वप्नात मला जेल झाली, पण ते तुझं स्वप्नच राहिलं, कारण आता मला बेल मिळाली आहे. तर महिपत शिकरे म्हणतात, तुला जर बेल मिळाली आहे तर मग तू इथे काय करत आहेस? तर नागराज काका म्हणतात, अरे ऑलमोस्ट मिळाली असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण जज साहेब म्हणालेत की नागराज किल्लेदार यांना जेल व्हावी असं आम्हाला तरी वाटत नाही, पण पुढच्या सुनावणीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल, त्यामुळे मला तरी वाटते की मला बेल मिळणारच. समजलं का? आता मात्र महिपत शिकरे शांतच होतात. तर नागराज काकांना या सगळ्याचा खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे अर्जुन, रविराज सर, सुमन काकू, चैतन्य, सायली हे सर्वच जण कोर्टाबाहेर येतात आणि कोर्टाने दिलेला निर्णय यामुळे त्या सगळ्यांनाच आता काय करावं याचा विचार चालू असतो. अर्जुन रविराज सरांना म्हणू लागतो, नागराजला वकील तरी कोण मिळाला? हा भालेराव. तर रविराज सर म्हणतात, हा भालेराव म्हणजे आपल्या प्रोफेशनला लागलेला एक डाग आहे. अट्टल गुन्हेगारांना सोडवण्यामध्ये त्याला आनंद मिळतो आणि आज सुद्धा त्यांनी तेच करण्याचा प्रयत्न केला आहे. तर सायली म्हणू लागते, पण नागराज काकांना बेल मिळू शकते याचं कितपत तुम्हाला वाटते? तर रविराज सर म्हणतात, कोर्टाने जज साहेबांनी तर त्यांचा कल दाखवलाच आहे. त्यांनी सांगितलं आहे की प्रथम दर्शनी नागराज किल्लेदार यांना जेल व्हावी असं वाटत नाही. याचा अर्थ हाच होतो की नागराजला बेल मिळण्याची शक्यता आहे. आता मात्र सुमन काकू घाबरतात आणि म्हणतात, अरे बापरे, म्हणजे आता हे पुन्हा घरी येणार आणि पुन्हा मला धमकावणार. तर सायली, अर्जुन सुमन काकूंची समजूत काढतात. सायली म्हणू लागते, काळजी करू नका सुमन काकू. तर अर्जुन म्हणतो, सुमन काकू, काही झालं तरी नागराज काकांना तुमच्या आसपासही आम्ही फिरू देणार नाही. रविराज सर म्हणतात, सुमन तू का घाबरतेस? आम्ही सर्वजण आहोत. तर चैतन्य म्हणतो, आणि तसंही कोर्टाचा अंतिम निर्णय उद्या लागणार आहे, कदाचित नागराज काकांना बेलही नाही मिळू शकत, त्यामुळे आता विचार करू नका. सायली म्हणते, सुमन काकू तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. आता पुढे काय करायचं याचा सर्वजण विचार करत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता नागराज काका यांची बेलवर सुटका झालेली असते, परंतु त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि नागराज काकांवर चांगलीच लाथ मारत त्यांना खाली कोसळतो. ते खाली पडताच तिथे सुमन काकू, प्रतिमा आत्या आणि सायली आलेले असतात. आता तिघेही समोर येतात आणि सायली नागराज काकांना म्हणते, 22 वर्षापूर्वीच्या अपघातातून तुमची सुटका झाली असेल, परंतु कौटुंबिक हिंसाचारातून तुमची सुटका होणार नाही. अर्जुन म्हणतो, 22 वर्षाच्या अपघातासाठी तुला बेल मिळाली असेल, परंतु बाकीच्या गुन्ह्यांसाठी अजूनही तुला बेल मिळालेली नाही. आता सायली, अर्जुन नक्की नागराज काकांवर असा कोणता आरोप लावतील आणि त्यांना पुन्हा एकदा जेल होईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.